गेल्या वर्षी 15 ते 16-17 हजार भाव होता. आम्ही त्यामुळे हळदीकडे गेलो, हळद पिकं हे घेतले आणि यावर्षी आम्ही बघतो तो मार्केटला आम्ही हळद आणली तर हळद आमची ही 9 ते 11 हजारामध्ये मिळते. अहो सध्या आम्ही जी हळद काढायला दिली होती ती 15,000 रुपये एकर काढायला दिली आणि भाव आहे 10 ते 12 हजार रुपये. एकरी किती हळद होतं? एकरी अर्धा 30-25 क्विंटल धरा, त्याच्यात 15,000 रुपये एकरनं हळद काढायला दिलेली आहे. आणि त्यात काय पुरायला आम्हाला तुम्हीच सांगा आता. आणि काय याच्यात हळद म्हणजे आता आणायची, मार्केटला आणायची, गाडीवाल्याला भाडं द्यायचं, इथं हळद 10,000 12,000 रुपये घ्यायला. म्हणजे आम्हाला हळदीचं काहीच. आणि यावर्षी आम्ही जे हळदीचं खत वगैरे लागवड हे भरपूर लक्ष हळदीकडे दिलं होतं, तर या निम्मा खर्च असं येते असं वाटत नाही. काय वाटतं का भाव पडले असतील? याला जबाबदार कोण? आता याला जबाबदार सरकार. बाहेर देशात हळद जाऊ दे ना. आता इथले तर एवढे भाव राहू शकत नाही. देशामध्ये हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी ओळखला जातो आणि आता नुकतीच हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद यायला सुरुवात झाली आहे. मात्र जशी जशी शेतकऱ्यांची हळद मार्केटमध्ये येते तसे तसे मात्र हळदीचे भाव पडताना दिसतात. हा सध्या सेलम आहे. या सेलमला सध्या 10 ते 11 हजाराच्या दरम्यान भाव मिळतोय अशी माहिती शेतकरी देतात. आपल्यासोबत शेतकरी आहेत. कुठनं आलेत तुम्ही? आम्ही फुटाणा कुठं? किती एकर हळद लावली होती यावर्षी? आता नवीन हळद घेऊन आलात, काय भाव मिळतो? 9 ते 11 हजारामध्ये हा भाव मिळतो. गेल्या वर्षी 15 ते 16-17 हजार भाव होता. आम्ही त्यामुळे हळदीकडे गेलो, हळद पिकं हे घेतले आणि यावर्षी आम्ही बघतो तो मार्केटला आम्ही हळद आणली तर हळद आमची ही 9 ते 11 हजारामध्ये मिळते. आम्हाला त्यांना खर्चच खूप लागलेला आहे. खताचे भाव कुठं वाढलेले आहेत. आपल्या रोजदारांना 200-250 रुपये एका रोजदाराला द्यावं लागतात. आम्हाला हळदीचे बेनं आम्ही 5 हजाराने घेतलेले आहे. आता मार्केटला आणले तर आम्हाला त्याच्यामध्ये काय पडेल आता या हळदीमध्ये, असा आम्हाला प्रश्न पडला आहे. सरकारला आमची एवढीच विनंती आहे की जी हळद आम्ही मार्केटला आणत आहे त्या हळदीचा भाव आणि तुम्ही जे सरकारनं अगोदर आपल्या घोषणापत्रामध्ये, जेव्हा मोदी साहेबांचे इलेक्शन होते त्यावेळेस त्यांनी घोषणापत्रामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही जे शेतकऱ्याचे भाव आहे मालावर आम्ही त्यांचे हे काढून देऊ आणि त्याच्या पुढे ते व्यापाऱ्यांना हे करायला करू. पण तसं काही केलं नाही. आमच्या हळदीचे भाव खूप कमी झाले. हे परतड खात नाही आम्हाला हळदीला. हळदीकडे जाण्यासाठी आम्हाला तुम्ही प्रोत्साहन करा आणि काहीतरी याचा मार्ग काढा. आणि बाहेर देशातून जे हळद हे बोलत आहात तुम्ही ते कमी करा. जे चना आहे, चना बी तुम्ही त्याच प्रकारे केलेला आहे. बाहेर देशातून टनानं चना तुम्ही बोलवला आणि आपल्या चनाचा भाव उतरवलेला आहे. सोयाबीनची पण तीच परिस्थिती आहे. तुम्ही किती हळद आणली आहे? काय परिस्थिती आहे सध्याची? किती लागवड खर्च पाहता हा भाव परवडतो का? अहो सध्या आम्ही जी हळद काढायला दिली होती ती 15,000 रुपये एकर काढायला दिली आणि भाव आहे 10 ते 12 हजार रुपये. एकरी किती हळद होतं? एकरी अर्धा 30-25 क्विंटल धरा, त्याच्यात 15,000 रुपये एकरनं हळद काढायला दिलेली आहे. आणि त्यात काय पुरायला आम्हाला तुम्हीच सांगा आता. आणि काय याच्यात हळद म्हणजे आता आणायची, मार्केटला आणायची, गाडीवाल्याला भाडं द्यायचं, इथं हळद 10,000 12,000 रुपये घ्यायला. म्हणजे आम्हाला हळदीचं काहीच. आणि यावर्षी आम्ही जे हळदीचं खत वगैरे लागवड हे भरपूर लक्ष हळदीकडे दिलं होतं, तर या निम्मा खर्च असं येते असं वाटत नाही. बापू, तुम्ही गेली अनेक वर्ष शेती करतात. आता पांढरं सोनं म्हणून तर सगळं बुडालंय, म्हणजे त्यालाही भाव नाही. आता हळदीचेही भाव घसरलेत. असं कधी झालं होतं का याच्या आधी? नाही, याच्या आधी कधीच असं झालेलं नाही. यावर्षी हळदीला खूप खर्च आले आणि हळदीचे भाव आले 9 ते 10 हजार. आता नवी हळद 10 हजाराच्या वर नाही. हा, मग काय पुरवतंय? आता 15,000 रुपये एकर काढाय घ्यायली, त्याला खर्च यायला समजा लाखानं खर्च यायला, खत, औषध, ड्रिचिंगी. या हळदीला काय उरायले? हा, कमीत कमी 16 ते 17 हजार रुपये हळदीचा भाव पाहिजे. काय वाटतं का भाव पडले असतील? याला जबाबदार कोण? आता याला जबाबदार सरकार. बाहेर देशात हळद जाऊ दे ना. आता इथले तर एवढे भाव राहू शकत नाही. याला दुसरं सरकार शिव कोण आहे वालीदार? सरकारचे भाव सगळे बांधलेले पाहिजे. कोण्या पिकाचे, चना असो, तूर असो. हा, सोयाबीन आता 4,000 इकायले. सोयाबीनला तर एकरी समजा 6-6 हजार रुपये खर्चच यायला आणि 4,000 रुपयात सोयाबीन इकायले. काय परतल खाते ते? मजुऱ्या झाल्या अशा. काढाय घ्यायली थैली एका एकरातली 4,000 रुपये. काय उरायले शेतकऱ्याला? हा, हे सरकारचं सगळं चुकीचं धोरण आहे. नाही, सरकार तर म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतोय 12,000 रुपये वर्षाला. परवडतात का भाव पाहत आहे? नाही परवडत. काय 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 धोरण राबवायला पाहिजे सरकारने? पैसे द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना की भाव वाढ द्यायला पाहिजे? भाव वाढ द्यायला पाहिजे. हा, 14, 15, 16 हजार रुपये हळद विकायला पाहिजे खर्चाच्या हिशोबाने. पीक विमा मिळाला यावर्षी? नाही.
तुम्हाला मिळाला का हो पीक विमा? नाही मिळाला नाही मिळाला. कोणालाच मिळालं नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात का? ते मिळतात काही मिळतात काही नाहीत मिळत. बरं सर्वांना मिळत नाही. बरं, भाव वाढ द्यायला पाहिजे की जे योजना सरकार राबवतंय? शहर सरकारची योजना काहीच कमी नाही. शेतकऱ्याला फक्त मालाची भाव पाहिजे. बरं. भाव पाहिजे. ते काय 4-4 दिवस बँकेवाले बेजार करायला 2,000 रुपये देईन तर 4 महिने फिरायला लागायला त्याच्या होता. या आज या उद्या या, कोणाला 4 किलोमीटर कोणाला 10 किलोमीटर लागतंय. 2-2 दिवस रांगेला लागायला. हे काय पुरवते आम्हाला? त्याच्यापर्यंत आमच्या मालाला आम्हाला भाव पाहिजे. सरकारनं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव इलेक्शनच्या दरम्यानच सांगितलं हो, होतं. सांगितलं. मिळतोय का तसा भाव? नाही न तसा मिळेल ना भाव. कमी झाला ना. सोयाबीनचे भाव काय झाले, तुरीचे भाव काय झाले, कापसाचे भाव काय झाले, आता हळदीचे भाव असे काय पुरवायला खर्च पाहता परवडते शेती? नाही. शेती परवडेच ना खर्च करायसाठी. खर्चच पुरवाय ना त्या मालावर इकून खर्च पुरवाय ना. रोजगार लावायचा असला तर रोजगार 500 रुपये रोज द्यावा लागायला त्याला. तर रोजगारी आलाय नाही तर येईन. जर शेतकरी जगवायचा असेल तर शेतीमालाला भाव द्यायला हवा. बरोबर आहे. हा बरोबर आहे. अहो आता शेतीचे म्हणजे असे भाव झालेत की मालाचे की डाऊन भाव झालेत आणि शेतकऱ्या हे मालाला काहीच भाव नाही. काय पुरवायले माल कोणताही बी विकला हा. त्याच्यामुळं भाव सगळे बांधव पाहिजे. कवाय कोणी इको हे भाव तेवढा मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला. हे सीझनला भाव म्हणजे लगेच डाऊन 10 शेतकऱ्या 1000 शेतकऱ्यात 10 लोकांना भाव मिळतो. बाकीचे शेतकरी येरीत ते घायाळ व्हायले. या आत्महत्या जे वाढले त्याच्यानंच वाढले शेतकऱ्याच्या. हा काय करायला पाहिजे सरकारनं मग आता? भाव स्थिर पाहिजे. एक भाव बांधलेले भाव पाहिजे. कवाय कोणी कोणताही शेतकरी कोण्या माल विकतो सारखाच भाव पाहिजे. एका महिन्याचा भाव खूप आणि दुसऱ्या महिन्यात म्हणले तर 5,000. हे सगळे हळद उत्पादक शेतकरी आहेत आणि नवी हळद घेऊन आता ते मार्केटात पोहोचले. मात्र इथे हळदीचे भाव घसरल्यानं शेतकरी संतप्त आहेत. खर्च पाहता शेती परवडत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया जी आहे ते शेतकऱ्यांनी दिली. यावरती सरकारनं तात्काळ पावलं उचलून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.